लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 30 सप्टेंबरच्या भागामध्ये कला किचनमध्ये काम करत असते आणि त्याच वेळेला तिकडे सोहम येतो. सोहम म्हणतो, वहिनी खरं तर मी तुला हे सांगू की नको सांगू या सगळ्या याच्यामध्ये मी होतो, पण आज तुला मला काहीतरी सांगायचं आहे. म्हणजे तू या सगळ्याचा एकदम निगेटिव्ह विचार करू नकोस. पण मला मी सहजच ज्या वेळेला काजूला फोन केला होता त्यावेळेला मला जी बातमी समजली ती बातमी मी तुला सांगतोय. यावरती कला म्हणते, काय झालं सोहम, काही सिरियस आहे का? सोहम म्हणतो, नाही वहिनी, आत्ता तसं काही सिरियस नाही आहे, पण ही गोष्ट तुला समजणं खूप गरजेचं आहे आणि याच कारणासाठी मी तुला हे सगळं सांगतोय. कला म्हणते, काय झाले सोहम, आता मला खूप टेन्शन आले. बोल बरं, तू नक्की काय झालंय ते मला सांगशील का? यावरती घडलेला प्रकार सगळा सोहम सांगायला लागतो. तोपर्यंत इकडे आता काजू संगीताला म्हणते, आई तू बस बरं इकडे, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. संगीता म्हणते, मी तुला एक गोष्ट सांगू का? या सगळ्यामध्ये तू तू माझ्याशी जे बोलतेस ना ते नीट बोल बरं का, जपून बोल. आणि या सगळ्यामध्ये आपल्या घरी घडलेला प्रकार तू बाकी कोणाला सांगितलेला नाहीयेस ना? काजल म्हणते, हे बघ, तू या गोष्टींचं टेन्शन घेऊ नकोस. या गोष्टींचं टेन्शन घेऊन तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, कारण या सगळ्यामध्ये तुला खूपच तुझ्या तब्येतीवरती परिणाम होतोय आणि आज जे काही तू पाऊल उचललं होतंस ना त्यामुळे तुला स्वतःलाच त्रास होतोय. म्हणून मी तुला एक गोष्ट सांगू इच्छिते की या सगळ्यामध्ये तू हा मनातनं विचार काढून टाक की तुझ्यामुळे हे घडलं, तुझ्यामुळे ते घडलं. हा कोणत्याही प्रकारचा विचार तुझ्या मनात आणू नकोस. यावरती संगीता म्हणते, असं कसं आणू नको? आपली कला आपल्यासाठी किती काही करते तुला माहिती आहे ना? जर आपली कला आपल्यासाठी इतकं काही करते तर आपण तिच्याबद्दल काहीच करू शकत नाही आहोत. पहिल्यापासून कलाच्या बाबतीत नेहमीच अन्याय घडत आलाय. म्हणजे बघ ना, नैनीला खरं तर मला हे स्थळ मिळवून द्यायचं होतं, पण घडलं काय तर कलाला या सगळ्यामध्ये बळीचा बकरा बनायला लागला. याच्यामध्ये कुठेतरी माझीच चूक होती ना, आणि तीच गिल्ट मला गप्प बसू देत नाही ग काजे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्यामध्ये आपल्या घरात जे घडलं ते जर का कलेपर्यंत पोहोचलं ना तर खबरदार. तू काही बोललेस का तिला? यावरती काजू म्हणते, नाही मी तिला काही नाही बोलले. यावरती संगीता म्हणते, खरं खरं सांगा, तू कुणाला काही बोलली नाहीस ना? यावरती काजू म्हणते, अगं म्हणजे मी कलाताईला नाही काही बोलले. पण यावरती आता मात्र इकडे संगीता म्हणते, पण काय पण? कुणाला बोललीस तू? सांग काजे, तुझ्या तोंडात ना काही गोष्ट राहत नाही. मी तुला म्हटलं होतं ना की ही गोष्ट तू कुणालाही सांगू नकोस, पण तरी तू माझं काही ऐकायचंच नाही ठरवलंयस का? यावरती मग मात्र काजल म्हणते, अगं आई ऐक ना, मी काय म्हणते ते, मी फक्त सोहमला बोलले ही गोष्ट. यावरती चिडलेली संगीता म्हणते, तुला काय गरज होती सोहमला ही गोष्ट बोलायची? त्यावरती काजल म्हणते, अगं आई असं काय करतेस? अगं मी खरं सांगू का तर सोहम माझा मित्र आहे आणि त्या सोहमला मी माझ्या मनातली गोष्ट सांगितली, पण मला त्याच्यावरती इतकी खात्री आहे ना की तो कुणाला काही सांगणार नाही. आता मात्र संगीता चिडते, तुला काय गरज होती हे सगळं सांगण्याची? मला तर तुझा इतका राग आलाय ना, आणि काय ग तुझं हल्ली सोहम 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 जास्तच चाललेलं असतं, असं म्हणत संगीता तिच्यावरती रागवते. त्यावरती काजू म्हणते, आई असं काय करतेस? अगं तो आपला मित्र आहे ना, तो आपला मित्र आहे आणि त्याला तर आपण इतकी गोष्ट नक्कीच सांगू शकतो. तू अशी का माझ्यावरती चिडती आहेस? यावरती चिडलेली संगीता म्हणते, बास्कर, सारखं आपलं सोहम 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 माझ्याकडे करत बसू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या घरातली गोष्ट ही फक्त आपल्यातच ठेवायची असते. तुला कळत नाहीये का? तू का हे सगळं बाहेर सांगितलंस? असं म्हणत संगीता खूप चिडलेली असते आणि चिडलेली संगीता या सगळ्यामध्ये काजलला खूप आरडाओरडा करत असते. आता इकडे जोपर्यंत संगीता चिडलेली असते तोपर्यंत काजल आता काहीच बोलत नाही आणि ती विचार करते, खरंच का सोहमला मी ही गोष्ट सांगून खूप मोठी चुकी केलेली आहे? संगीता आरडाओरडा करायला लागते आणि यापुढे घरातली गोष्ट जर का कुठे बाहेर गेली तर गाठ माझ्याशी आहे बरं का, असं म्हणायला लागते. तोपर्यंत इकडे आता कला विचारत असते, काय झाले सोहम, म्हणजे तू मला सांगशील का गोष्टी कशा घडल्यात, काय घडल्यात? तू काही बोलतच नाहीयेस. यावरती आता इकडे सोहम म्हणतो, वहिनी तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, पण मी जे सांगतोय ना ते नीट ऐक. म्हणजे कसं आहे, तुला तुझं लग्न लावून दिलं आणि तुझ्यासोबत अद्वैत दादा नीट वागत नाहीये या गोष्टीचं तू तुझ्या आईला उल्लेख केलास ना, तर त्यामुळे तिला इतकं टेन्शन आलं ना, तिला असं वाटायला लागलं तुझ्या आईला की या सगळ्यामध्ये तीच दोषी आहे आणि त्यामुळे तिने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला.
आता मात्र कलाला जबरदस्त धक्का बसतो. तिला या सगळ्याची काहीच माहीत नसल्यामुळे कला आता हादरते. कला हादरते आणि ती विचार करते, काय घडलं हे सगळं? मी आईला या गोष्टी सांगून खूप मोठी चूक केली का? नाही, माझ्याकडून खूप मोठी चूक घडली देवा, हे काय झालं? असं म्हणत ती आता सोहमला बोलत असताना सोहम म्हणतो, वहिनी मी तुला फक्त का सांगितलं, तुला ह्या गोष्टी माहिती असाव्यात, पण तू आता स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, कारण आत्ता सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे. म्हणजे आत्ता संगीता काकी चांगले आहेत आणि काजल मला म्हटली की त्यांच्या डोक्यामधून हा विचार काढण्यामध्ये म्हणजे बाबा आणि ती यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे तू आत्ता टेन्शन घेऊ नको, कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायची आत्ता काही गरज नाही आहे, कारण सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे. यावरती कला म्हणते, नाही रे सोहम, पण माझ्यामुळे आईला या सगळ्यामध्ये आता मात्र विचार करावा लागेल, याचं मला खूप वाईट वाटलं. सोहम म्हणतो, हे बघ, पण तू स्वतःला त्रास करून घेतलास तर त्यांना अजून त्रास होईल ना, त्यामुळे त्यांना त्रास होईल असं काही तू बोलू नकोस, असं काही तू वागू नकोस. कला म्हणते, नाही, मी तिला त्रास होईल असं काही बोलणार नाहीये, पण मला तिच्याशी बोलायलाच पाहिजे. तिच्याशी बोलल्याशिवाय या गोष्टीचा मला आता उलगडा पण होणार नाही की ती असं का वागली. असं म्हणत कला आता इकडे विचार करते, काहीही झालं तरी आईला मला जाब विचारायलाच पाहिजे, आणि ती संगीताला कॉल करते. जेव्हा ती संगीताला कॉल करते तोपर्यंत संगीता भाजी साफ करत असते, आणि तोपर्यंत इकडे आता कला कॉल करते आणि आई काय चाललंय तुझं? यावरती आता इकडे संगीता म्हणते, काय चाललंय म्हणजे काय? अगं भाजी साफ करते. कला म्हणते, माझ्यापासून काही लपवायचा प्रयत्न करू नकोस, तू माझ्यापासून काहीही लपवू नकोस, मला सगळं सत्य समजलेलं आहे. का वागलीस बरं तू अशी? म्हणजे या सगळ्यामध्ये तुझा काय दोष होता? तू तर माझ्या भल्याचा विचार केला होतास ना. संगीता म्हणते, अगं कशाबद्दल बोलतीयेस? त्यावरती कला म्हणते, आई तू काहीही लपवण्याचा प्रयत्न करू नको, मला सगळं समजलंय. आता मात्र चिडलेली संगीता रागारागामध्ये पाहायला लागते काजूकडे आणि तुला बघते थांब असं म्हणत ती आता कलाला म्हणते, अगं अशी काय करतेस? आत्ता तुझ्या समोर मी धडधाकटपणे आहे की नाही उभी? मी तुझ्या समोर धडधाकट बोलत आहे की नाही? मग तू स्वतःला त्रास करून का घेतेस? आत्ता मला काहीही नाही झालेलं आहे, मी व्यवस्थित आहे. असं म्हणत संगीता कलाला समजवत असते की मी ठणठणीत आहे, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. पण कलाला घडलेली जी गोष्ट आहे ती समजल्यामुळे कलाला टेन्शन आलेलं असतं. मग आता संगीता म्हणते, काजे तुला बोलले होते ना की या सगळ्यामध्ये तिला काय बोलू नकोस म्हणून, तर सोहमवरती विश्वास आहे, सोहमला सांगते. यावरती आता इकडे कला सांगते, आई अगं हे बघ, तुझ्यामुळे काहीही नाही घडलेलं आहे, जे माझं नशीब आहे ना ते माझ्या नशिबातल्या गोष्टी होणारच. यावरती आता संगीता म्हणते, कसं ग? माझ्यामुळेच ना हे सगळं घडलं. म्हणजे बघ ना, मी या सगळ्यामध्ये श्रीमंत जावई बघायला गेले, श्रीमंत जावई बघता बघता मलाच कळलं नाही की मी कुठच्या थराला खाली गेले ते. आणि हे सगळं करताना नैनीचं लग्न व्हावं यासाठी मी इतकं काही प्रयत्न केले, आणि त्यात सुद्धा नैनीने माती खाल्ली. नैनीने माती खाल्ली, पण तरी पण मी गप्प बसायला हवं होतं ना. मी या सगळ्यामध्ये गप्प बसले असते आणि हे लग्न मोडू दिलं असतं तर तुझ्या जीवावरती किंवा तुझ्याशी असं हे झालं नसतं ना. तुझ्यावरती जे संकट आले त्याला सर्वस्वी मीच जबाबदार आहे, खरंच मला माफ कर. यावरती कला म्हणते, आई तू सारखं सारखं हेच बोलून मला त्रास देणार आहेस का? तू सारखं सारखं मला आता कमीपणा देणार आहेस का? मला हे सगळं ऐकवत नाही आहे ग आई. तुला या सगळ्यामध्ये जो काही त्रास होतोय त्याचा मला पण त्रास होतोय, खबरदार. यापुढे जर माझ्या याचा तू असा प्रकारे विचार केलास तर गाठ माझ्याशी आहे, मला तुझा खूप 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 राग येईल बरं का. असं म्हणत आता इकडे कला आपलं मत तिथं सांगत असते, आणि या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नको हे सुद्धा ठणकावून सांगत असते. तोपर्यंत संगीता म्हणते, तू काळजी करू नकोस, यापुढे मी असं काही होणार नाही याची दक्षता घेईन. असं म्हणत संगीता तिला शब्द देते. पण फोन ठेवल्यावरती संगीता इतका तमाशा करते की आता इकडे काजलला पळताभुई थोडी होते. संगीताला रडू कोसळत असतं, कला तिला समजवत असते. फायनली कला फोन ठेवते आणि ती पण रडायला लागते. म्हणजे मी आईला उगाचच बोलले का? या सगळ्यामध्ये जर का मी आईला उगाचच बोलले असेल तर मात्र मला खरंच खूप वाईट वाटते. माझ्यामुळे जर का आईला या सगळ्यामध्ये त्रास झालेला आहे तर मात्र मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही. असं म्हणत कला आता या सगळ्यामध्ये रडायला लागते. मग इकडे संगीता म्हणते, बघितलंस काजे, तुझा विश्वास ना त्या सोहमवरती. सोहमने काय केलं? सोहमरावांनी कलाला सांगितलं, देऊ का तुझ्या आता एक थोबाडीत. या सगळ्यामध्ये तुला आता काय गरज होती त्या सोहमला सगळं सांगायची? असं म्हणत चिडलेली आता मात्र इकडे संगीता खूपच रागवत असते. त्यावरती मग मात्र आता इकडे काजू म्हणायला लागते, आई
अगं माझा त्याच्यावरती खरंच विश्वास होता, मला खरंच वाटलं होतं की या सगळ्यामध्ये तो आपला असा विश्वासघात करणार नाही. आता त्याला अशी बघते ना मी, म्हणजे या सगळ्यामध्ये जर तो ना माझ्या तावडीत सापडू दे आता, मग त्याला बघते मी काय करायचं ते. त्या मला वाटलं नव्हतं की हा सगळं हे सांगून माझा विश्वासघात करेल, पण त्याने माझा असा विश्वासघात केलाय ना की या सगळ्यामध्ये आता मी गप्पच नाही बसणार. असं म्हणत चिडलेली आता इकडे काजू सोहमवरती चिडलेली असते, तर आता संगीता काजूवरती चिडलेली असते की तिने का सोहमला हे सगळं सांगितलं. दोघी जणी खूप राग 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 करत असतात आणि या सगळ्यामध्ये आता मात्र सोहमला जाब विचारायला आता इकडे निघणार असते काजल. तोपर्यंत आबा आता सगळ्यांना बोलवतात. आबा सगळ्यांना तिकडे बसायला बोलवतात आणि आबा सांगतात, मला तुम्हाला सगळ्यांना खूप मोठी गोष्ट सांगायची आहे. म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आपल्याकडे ना दुग्ध शर्करा योग आलेला आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये जर का आपल्या इकडे देवी आईचा उत्सव आहे ना, पण नेमका हा देवी आईचा उत्सव आहे तो आलेला आहे नवरात्रामध्ये. त्यामुळे नवरात्रात देवी आईचा उत्सव येणं हा दुग्ध शर्करेचा योग आहे. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या गेल्या वर्षी आपली मूर्ती कलाने बनवली, पण यावर्षी कला आपल्याच घरची सून आहे आणि आपल्याच घरच्या सुनेच्या हातून ही मूर्ती बनवावी अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे या घरच्या मूर्ती बनवण्याचा मान मी कलाला देऊ इच्छितो. असं म्हटल्यावर ती रजनी म्हणते, हो खरंच आबा, 1 वर्ष झालं नाही का कला या सगळ्यामध्ये आपल्या घरात आलेला. कला 1 वर्षापूर्वी या घरामध्ये मूर्ती बनवण्यासाठी आली होती, तेव्हा कोणाला वाटलं सुद्धा नव्हतं की कला या घरामध्ये सून म्हणून येईल आणि सून म्हणून ती मूर्ती बनवेल. आबा म्हणतात, तीच तर गंमत आहे ना कला. या सगळ्यामध्ये मी तुला हा मान देतो की तू या मूर्तीचं या वर्षी सुद्धा मूर्तीची प्रतिष्ठापना किंवा मूर्ती बनवण्याचं काम तूच करायचं आहे. असं म्हणत आबा आता कलाला खूप मोठा मान देतात आणि आता गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा तूच मूर्ती बनव असं सांगतात. हे सांगितल्यावरती आता जळकुकडा, श्रीकांत, त्याचप्रमाणे सरोज आणि रोहिणी यांची तोंड वाकडी होतात. कला तर खूप खुश होते, पण आता रोहिणी इकडे तोंड वाकडं करून बसते. तोपर्यंत इकडे आता सरोज म्हणते, आबा काय गरज आहे या सगळ्यामध्ये, म्हणजे आपण बाहेरून अफोर्ड करू शकतो ना, बाहेरून बोलवू शकतो, बाहेरून कुणालाही बोलवून या सगळ्यामध्ये आपण आता मूर्ती बनवून घेऊ शकतो. मग हिची काय गरज आहे, हिची गरज नाही आहे मूर्ती बनवण्यासाठी. असं म्हणत आता सगळेजण इकडे आता कलावर तुटून पडतात. मग रोहिणी म्हणते, मला पण असं वाटते की काही गरज नाही आहे की हिने मूर्ती बनवावी, हिने मूर्ती बनवण्याची गरज नाही आहे. असं म्हणत सगळेजण तिच्यावरती तुटून पडतात. यावरती आबा म्हणतात, कशी गरज नाही आहे, म्हणजे गेल्या वर्षी ती आपल्या घरची पाहुणी होती, पण यावर्षी जर ती सून आहे, तिने गेल्या वर्षी आपल्या देवी आईची मूर्ती बनवली, यावर्षी आपला गणपती बनवलेला आहे, तर या सगळ्यामध्ये तीच मूर्ती बनवणार आणि याच्यावरती चर्चा होणार नाही, हा माझा निर्णय आहे. असं म्हणत आबांनी आता इकडे सरोज, रोहिणी, श्रीकांत या तिघांची ही तोंड कायमची बंद करत आता तिघांना बरोबर धडा शिकवलेला असतो. आणि फायनली काहीही झालं तरी कलाच मूर्ती बनवणार या गोष्टीवरती शिक्कामोर्तब केलेला असतो. आणि आबा म्हणतात, माझा निर्णय पक्का आहे, कला तुला चालणार आहे ना. कला म्हणते, हो आबा, तुम्ही काही काळजी करू नका, या सगळ्यामध्ये मीच ही मूर्ती बनवणार. तोपर्यंत आबा म्हणतात, अद्वैत अरे उठ. यावरती अद्वैत येतो आणि कलाकडे पाहायला लागतो. झालं, ही जी पुन्हा नाटकं सुरू झाली. यावरती आबा म्हणतात, अद्वैत अरे सारखं काय बायकोकडेच पाहत बसणार आहेस का, हे मानाचं श्रीफळ कलाला दे आणि या सगळ्यामध्ये आपली मूर्ती बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट तिला दे. यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो, आबा याची खरंच काही गरज आहे का, म्हणजे कसं आहे ना, आपण हे ज्या वेळेला देतो ना त्यावेळेला बाहेरच्या व्यक्तीला, जो प्रोफेशनल असतो, जो कोणी मूर्ती घडवणार असतो, त्याला आपण देतो ना. मग या सगळ्यामध्ये हिला द्यायची काय गरज आहे, ही तर आपल्या घरचीच सून आहे आणि ती म्हटली ना की हा मान मी खूप मोठ्या आनंदाने घेईन, हा तिच्यासाठी सन्मान आहे, मग का बरं आपण तिला श्रीफळ देऊन या सगळ्याचं आमंत्रण द्यायचं. आबा म्हणतात, हे बघ, तुझं म्हणणं जरी बरोबर असलं, ती आपल्या घरची जरी सून असली तरी या सगळ्यामध्ये तिचा मान आहे, परंपरा आपली आहे, तो तिला द्यायला नको का. यावरती आता मात्र कला म्हणते, नाही आबा, खरंच याची काही गरज नाहीये. म्हणजे जर का अद्वैतला वाटत असेल की मी घरचीच आहे, मला काही द्यायची गरज नाही, तर खरंच गरज नाहीये. अद्वैत विचार करतो, नाही, आता जर का हिने गोडगोड बोलून हिचा सगळा हे पुढे केला तर माझा मात्र प्रॉब्लेम होईल. मग अद्वैत म्हणायला लागतो, तसं नाही, म्हणजे मला काही हिला द्यायला प्रॉब्लेम नाहीये, हिला मला मान द्यायला बिलकुल प्रॉब्लेम नाहीये. आबा, मी मानाचा नारळ आहे तो हिला नक्कीच देईन. यावरती कला म्हणते, नाही,
खरंच याची काही गरज नाही. अद्वैत म्हणतो असं कसं? जर आबा म्हणतायत की याची गरज आहे तर नक्कीच याची गरज असणार. मी तुला ते मान देणार. आता अद्वैत हट्टाला पेटतो की मी तुला नारळ देणार. यावरती आता इकडे कला म्हणते कसं आहे ना, घरामध्ये ज्या स्वयंपाकासाठी फोडतो ना त्याला नारळ म्हणतात आणि ज्या वेळेला मान म्हणून किंवा देवाला चढवतो ना तेव्हा याला श्रीफळ म्हणतात. आबा म्हणतात हो, श्रीफळ देऊन तू कलाचा सन्मान कर. असं म्हणत आबा आता अद्वैतला श्रीफळ देऊन कलाचा सन्मान करायला सांगतात. आता अद्वैत विचार करतो हिने हे मुद्दामच केले, म्हणजे आबांच्या समोर मला कमीपणा द्यायला, मी कमीपणा घेऊन हिला श्रीफळ द्यायला, त्याच कारणासाठी तिने हे केलंय. मग मात्र अद्वैत आता श्रीफळ आणि शाळ देऊन कलाला या सगळ्या प्रोसेसमध्ये मानाचं आमंत्रण देतो आणि म्हणतो की आमच्या इथली देवी आईची मूर्ती तूच बनवायची. कला सांगते खरं सांगू का, तर गेल्या वर्षी या सगळ्यामध्ये मी एक मूर्तिकार म्हणून मूर्ती बनवली, पण यावर्षी या घरची सून म्हणून मूर्ती बनवण्याचा हा जो तुम्ही मला मान दिलायत आणि हे जे तुम्ही मला आमंत्रण दिलेत ते आमंत्रण मी अगदी आनंदाने स्वीकारते. असं म्हणत कला ते आमंत्रण स्वीकारते. इकडे आता रोहिणी, सरोज आणि श्रीकांत या तिघांचे पडलेले चेहरे मात्र आपल्याला स्पष्टपणे दिसत असतात. फायनली अद्वैतने कलाला मान दिलेला असतो. कला त्याला थँक्यू म्हणते आणि आता अद्वैत विचार करतो की हिने हे मुद्दामच केले आणि तो रूममध्ये निघून जातो. अद्वैत रूममध्ये निघून गेल्यावरती इकडे आता तो विचार की हिने हे सगळं मुद्दाम केलंय ना, असं म्हणत अद्वैत आता चिडलेला असतो. त्यावरती मग मात्र इकडे अद्वैत म्हणतो काय हे 1 वर्षापूर्वी घडली होती, का ही घटना माझ्या आयुष्यात घडली, का ही मला भेटली आणि का माझ्या आयुष्यामध्ये आली हे मला काही कळतच नाहीये. आत्ता सुद्धा गुपचूपपणे नारळ घ्यायचा तर इतकं सगळं भाषणबाजी करत बसली. यावरती कला म्हणते तुला जर नारळ द्यायचा नव्हता तर तू मला नारळ द्यायचाच नाहीस ना. यावरती मग मात्र आता इकडे कला म्हणते मला नारळ घ्यायचा होता, पण तू ज्या पद्धतीने बोललास ना म्हणून मला प्रत्युत्तर द्यायला लागलं. पण आज मला एक गोष्ट कळलेली आहे की काहीही झालं तरी आपल्या दोघांचे विचार एकच आहेत बरं का. अद्वैत म्हणतो विचार एक आहेत? कसले विचार एक आहेत? मला नाही वाटत की आपले विचार एक आहेत. कला म्हणते असं कसं? आत्ता तू बोलतोयस ना की ती 1 वर्षापूर्वीची वेळ आपल्या आयुष्यामध्ये का आली म्हणून. खरं तर मला पण हे असंच वाटतं ग की आपल्या आयुष्यामध्ये ही वेळ का आलेली आहे म्हणून. या सगळ्यामध्ये ही वेळ जर आपल्या आयुष्यात आली नसती तर आपण दोघं जण एकमेकांच्या आयुष्यामध्ये आलोच नसतो आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आपली भेट झाली नसती, कदाचित लग्न पण झालं नसतं. हा विचार अगदी डिट्टो तू माझ्या मनातला बोललास. जे माझ्या मनामध्ये चाललंय ते डिट्टो तू बोलून मला खरंच खूपच कृतकृत्य केलंस बरं का. या सगळ्यामध्ये मी तुला अजून काही बोलूच शकत नाही. अद्वैत म्हणतो बाद झाली ना तुझी ही नाटकं. कला म्हणते नाटकं आणि मी केली? अद्वैत म्हणतो मग काय, आबांच्या समोर ही नाटकं करायची तुला काय गरज होती की मला मानाचं हे नको नि ते नको, तुला हवं तर होतं ना. कला म्हणते मला हवं होतं असं नाही, मग तू म्हणायचंस ना आबांच्या समोर की मला नाही द्यायचंय म्हणून. अद्वैत म्हणतो हा तुलाच आता हेच हवे ना की मी आबांच्या समोर नाही म्हणायचं, मी आबांच्या समोर चुकीचं दिसायचं, हेच तुला हवं आहे आणि त्याचमुळे तू हे सगळं करतेस ना. कला म्हणते तुला जे वाटेल ते कर, मला जो मान मिळालाय त्या मानाला मी पुरेपूर जागणार आणि या सगळ्यामध्ये मूर्ती बनवणार. एक मूर्तिकार म्हणून नाही तर या घरची सून म्हणून सुद्धा मी मूर्ती बनवणार. असं म्हणत दोघं जण छोट्या छोट्या गोष्टीवरून कचाकचा भांडत असतात. भांडणं काही संपतच नसतात. त्यातच आता कला येते आणि चांदेकर चल आपल्याला बाहेर जायचंय असं दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांच्या समोर बोलते. अद्वैत म्हणतो बाहेर आणि कुठे? यावरती कला म्हणते असं काय करतोस? अरे आपल्या देवी आईचा उत्सव आहे ना, मग देवी आईच्या उत्सवामध्ये ज्या काही वस्तू लागतात, ज्या काही गोष्टी लागतात, जी काही अरेंजमेंट असते त्यामध्ये तुझा सहभाग तर मला पाहिजेच की. असं म्हणत कलाने आता मूर्ती बनवण्यासाठी जे काही सामान बाहेर मागवलेलं असतं ते पाहण्यासाठी अद्वैतला ती आणते समोर आणि म्हणते बघ आता हे सगळं अशा पद्धतीने मूर्ती बनवणार आहे. यावरती अद्वैत म्हणतो तू मला दाखवून काय करणार आहेस? यावरती कला म्हणते असं कसं? अरे जर का मूर्ती बनवायची आहे आणि सून म्हणून मी मूर्ती बनवायची आहे तर मुलगा म्हणून या घराचं तुझं काहीतरी कर्तव्य आहे की नाही? तू मला मदत तर करशीलच ना. दोघांची ही भांडणं आबा पाहत असतात आणि या दोघांचा हा जोडा आहे ना या नवरात्रीच्या निमित्ताने असंच फुलू दे. या दोघांच्या मध्ये जे काही प्रेम नोकझोक आणि हे आहे हे सगळं आता छानपैकी बहरू दे. कला आणि अद्वैत या नवरात्रीला या देवी आईच्या उत्सवामध्ये एकत्र येऊ दे अशी आबा प्रार्थना करतात. आता आबांची ही प्रार्थना फळाला येणार का आणि कला आणि अद्वैत यांचं प्रेम बहरून येणार का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे.